जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन. अध्याय 8. आणि ओवी क्रमांक 219. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्याला आला होता. आणि मागच्या वेळेस श्लोक क्रमांक 24, म्हणजे या ओवी नंतरचा जो श्लोक आहे त्याचाही आपण विचार केला होता. मागच्या वेळेस थोडासा वेळ कमी मिळाला होता आपल्याला, पण तरी सुद्धा आपण त्यामुळे आपल्या 4च उभ्या झाल्या होत्या मला वाटतं काहीतरी. आणि पण श्लोक क्रमांक 24चा आपण विचार केला होता. एक गंभीर विषय आहे. अम, गंभीर दोन्ही दृष्टीने, कारण मृत्यूचं वर्णन सुरू आहे म्हणून गंभीर. आणि गंभीर याचा अर्थ खोल असा होतो परमार्थामध्ये. परमपूज्य काका नेहमी उदाहरण देतात की समुद्र गंभीर आहे, असं आपण वाक्य ऐकतो. गंभीर याचा अर्थ समुद्र खोल आहे असा होतो. तसं अत्यंत सखोल असं हे तत्वज्ञान. आणि म्हणून आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीने कुठेही घाई न करता छान आज समजून घेणार आहोत. कारण एक विषय आपल्यासमोर आहे, तो आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. थोडंसं स्मरण करूया अम, उजळणीच्या निमित्ताने, की नेमका विषय आपला काय सुरू होता मागच्या वेळेला आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे. म्हणजे मग छान विषयामध्ये प्रवेश होतो आपला. 23 क्रमांकाचा जो श्लोक होता, ज्याच्यावरच्या ओव्या आपण मागच्या वेळेला अभ्यासल्या, मी म्हणालो 219 पर्यंत. त्याचा विषय असा होता की भगवंत म्हणतात आहे, अर्जुना, ज्या काळात गेलेले योगी यत्र काले त्वनावृत्ती मावृत्तीम चैव योगिनः. हा जो श्लोक होता की अर्जुना, ज्या काळात गेलेले योगी अनावृत्तीला, म्हणजे मोक्षाला, अनावृत्ती जिथे आवृत्ती नाही, अनावृत्ती, आणि आवृत्तीला म्हणजे संसाराला, कारण आवृत्तीला म्हणजे पुन्हा परत ज्यांना यावं लागतं थोडक्यामध्ये संसारामध्ये, प्राप्त होतात, तो काल मी आता तुला सांगतो. काय विषय सुरू आहे? ज्या काळामध्ये, पुन्हा एकदा, योगी त्यांचा देह पतन झाल्यानंतर, साध्या भाषेत आपण बोलूया मृत्यू आल्यानंतर, म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला याच्यातनं काय शिकायला मिळत आहे? दोन मार्ग आहेत. नव्हे, दोनच मार्ग आहेत. मार्ग या भाषेत बोलायचं असेल तर, हां, नाहीतर तिसरा प्रकार आहे, जो मी बोललो होतो मागच्या वेळेला, आजही पुन्हा आपण त्याचा उल्लेख करणारच आहोत. पण मार्ग ज्याला म्हणतात दोनच आहेत. एका मार्गामध्ये जाणे आहे, दुसऱ्या मार्गामध्ये जाणे आणि येणे आहे. अनावृत्ती, आवृत्ती. तर तो काल मी तुला सांगतो, असा हा विषय सुरू आहे. त्याच्यावरच्या सगळ्या ओव्या आपण बघितल्या. 219 क्रमांकाच्या ओवीपर्यंत आपण आलो. माऊलींनी केलेला अर्थ बघितला. अम, त्याचाच आता आपल्याला आज विशेषतः आजचं जे आपलं सत्र आहे तोच अभ्यास आपल्याला प्रामुख्याने करायचा आहे आता. की आचार्य काय म्हणतात आहे आणि माऊली काय म्हणतात आहे. हा जो श्लोक आहे, अग्निज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. हा जो 24 क्रमांकाचा श्लोक, ज्याचा आपण मागच्याला अभ्यास केला, त्या अभ्यासाचा भाग म्हणून दोन अर्थ आपण बघितले. मागच्याला सगळा विचार करून झालाय, पण आपल्याला पुन्हा थोडंसं एक शुद्ध मराठीत ब्रशअप ज्याला म्हणतात,
तर मागच्या आठवड्यात दिवाळीमुळे आपला वर्ग झाला नाही. त्यामुळे 2 आठवड्याची धूळ आहे, एका आठवड्याची नाही आहे. किती? 2 आठवड्यांची धूळ जी आपल्या अंतःकरणावर बसलेली आहे प्रपंचाची, ती झटकावीच लागणार आहे. कारण धूळ याचा अर्थ काय होतो तेही याचं सांगून टाकतो. आपण बऱ्याच वेळा हे बोलतो. छान विषय आहे तो पण, की आपली बुद्धी न स्थूलामध्ये रमते, रंगते आणि बहुतांश वेळेला आपण स्थूलाचाच विचार करत असतो. धूळ याचा अर्थ नेमका काय हे सांगतोय. करायचा विचार आपापल्या आयुष्याचा. गेले 2 आठवडे, 2 आठवड्यांबद्दल आपण बोलतोय. बहुतांश काळ माझा कशामध्ये गेला? आता प्रापंचिक कर्तव्य तर आपल्या सगळ्यांनाच आहेत, ती बाजूला ठेवूया. विवेक चूडामणीमध्ये आपण शिकलो बुधवारी, तो व्यापाचा काळ सोडल्यास जो उपद्व्यापाचा काळ असतो, म्हणजे मी उपद्व्याप मी करतो हेही माझ्या लक्षात येत नाही, इतकी त्याला सहजता आलेली आहे. त्याचा परिणाम हा होतो की माझी बुद्धी स्थूलामध्ये पांगते, प्रसरण पावते, रमते, रंगते, तिथेच राहते. आणि त्याचा परिणाम असा होतो की एकदम असं एखादा सूक्ष्म विचाराला जर थेट हात घातला तर नाही पोहोचू शकत तिथपर्यंत. आपला मुख्य विषय तो सुरू आहे, म्हणून मी म्हणालो की थोडंसं ही धूळ झटकूया. थोडं पुन्हा एकदा उजळणी करूया. याच दृष्टीने आपण सुरुवातीला थोडंसं 10 मिनिटं नामस्मरणही करण्याचा उद्देश आपला तोच असतो, की वेळेवर यावं, नामस्मरणाला उपस्थित राहावं. एक 10 मिनिटं थोडं संसार बाजूला ठेवावा. म्हणजे संसार बाजूला आता पुढचे 1.5 तास ठेवायचा आपल्याला अभ्यास करताना, पण जो घेऊन आलेलो असतो, कारण जितक्या सहज आपण चपला काढून देवळात जातो तेवढ्या सहज आपण ही धूळ झटकून आतमध्ये नाही येत आहेत आपल्याला. मग ती धूळ झटकण्याचा कार्यक्रम म्हणजे नामस्मरण आहे. 10 मिनिटं थोडं चित्त शांत होतं, बाकीचे विचार बाजूला पडतात आणि आपलं एक मनोभूमिका छान तयार होते आता पुढच्या अभ्यासाला. विचार करत होतो 24वा श्लोक, अग्निर्ज्योतिर्ह शुक्ल षण्मासा उत्तरायणम वगैरे. या श्लोकाचा अभ्यास आपण केला मागच्या वेळेला, पण त्याची थोडक्यात एक उजळणी करूया 5-10 मिनिटांमध्ये, म्हणजे आजच्या विषयाकडे छान आपली प्रवृत्ती होईल. भगवान काय म्हणाले म्हणून मी आधीच्या श्लोकाचा उल्लेख केला, की आता तुला मी 2 मार्ग सांगणार, एक अनावृत्तीचा, एक आवृत्तीचा. बरोबर? आत्ताच बोललो आपण. आता भगवान त्यातला पहिला मार्ग सांगतात आहेत, अनावृत्तीचा, 24 क्रमांकाच्या श्लोकात. आणि हा तो अग्निर्ज्योतिरह शुक्ल षण्मासा उत्तरायण. म्हणजे आता 2 अर्थ याचे केलेले आहेत, मी मगाशीच म्हणालो. त्यातला पहिला अर्थ जो आहे तो अग्नी म्हणजे अर्ची नावाची देवता. ती दिवसाभिमानी, म्हणजे दिवसाभिमानी देवता. आता अग्नी आणि ज्योती दोन्ही बरं का, साधारण एकाच अर्थाचे शब्द येतात, म्हणून अग्नी ही ज्योती. पण मुख्य विषय इथे काय सुरू आहे? देवता म्हटलेला आहे त्यांना. म्हणजे दिवस, आपण मागच्याला बघितलं होतं, तोही अभ्यास केला होता. दिवसाभिमानी देवता. शुक्ल षण्मासा उत्तरायण, म्हणून शुक्ल पक्षाभिमानी देवता, उत्तरायणातील षण्मासाभिमानी देवता इत्यादी ज्या काळात आहेत त्या काळात देह सोडलेले तत्र प्रयाता काय होतं? सगुण ब्रह्मोपासक क्रमाक्रमाने अर्चिरादी लोकाला घेऊन जातात आणि नंतर प्रजापती लोकाला नेतात व अशा क्रमाने ते निर्गुण ब्रह्मस्वरूप होतात. तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. ब्रह्मविद जे आहेत, हा पहिला अर्थ आहे. आणि हा जो अर्थ आहे हा आद्य शंकराचार्यांनी केलेल्या अर्थावर आधारलेला आहे, किंवा त्या अर्थाला सुसंगत, किंवा आर्य शंकराचार्यांनी जो या भगवद्गीतेच्या 24व्या श्लोकाचा 8व्या अध्यायातल्या जो अर्थ केलेला आहे, ज्याला शुद्ध मराठीत इंटरप्रिटेशन असं आपण म्हणतो, त्याच्याशी हा सुसंगत आहे. आता दुसरा अर्थ दिलेला आहे की देह प्रयाणाचे वेळी. आता या दुसऱ्या अर्थाकडे जाण्याच्या आधी आचार्यांनी जो अर्थ केला होता त्याच्यामध्ये अग्निही ज्योतिही या कालाभिमानी देवता अथवा अग्निज्योतिषी यथाश्रुते एव देवते, म्हणजे वैदिक देवता आहे असं म्हटलं. यत्र काले म्हणजे कालाभिमानी देवतांचे वर्णन अधिक असल्यामुळे कालवाचक शब्द आलेला आहे, तोही आपण मागच्याला विचार केला होता.
आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता लक्षपूर्वक ऐका कारण आता थोडं सूक्ष्म विचार आहे. ब्रह्मविदः हा जो शब्द इथे आलेला आहे, ब्रह्म, ब्रह्मविदो जनः, ब्रह्मविदो म्हणजे ब्रह्मविदः, त्याचा तिथे संधी झालेला आहे. मूळ शब्द आहे ब्रह्मविदः. ब्रह्मविदचा अर्थ आचार्यांनी काय केलेला आहे, ब्रह्मोपासन परा जनः म्हणजे ब्रह्मतत्वाच्या उपासनेमध्ये तत्पर. थोडक्यामध्ये दोन तीन मुद्दे इथे आहेत. सारांश बघूया, लेट्स समराईज. कारण तपशील पुष्कळ असतो, पण आचार्य काय म्हणतात आहे याचं दोन तीन चार मुद्दे, बुलेट पॉईंट्स आपण ज्याला म्हणतो, ते लक्षात घेऊया आणि पुढच्या अर्थाकडे आणि आता ओव्यांकडे, जो आपला आजच्या अभ्यासाचा विषय आहे, त्याच्याकडे वळूया. सर्वप्रथम अग्नी म्हणजे अर्ची किंवा ज्योती किंवा शुक्ल किंवा षण्मासा, उत्तरायण इत्यादी इत्यादी इत्यादी, या सर्व देवता आहेत. पहिला मुद्दा काय म्हणतात आहे आचार्य, या सर्व देवता आहेत. आणि आचार्यांनी मी असं का म्हणतो ते पण सांगितलं आहे. आता शुद्ध मराठीत पुन्हा सायटेशन दिलेलं आहे. मागच्याला मी बोललो होतो. आता आचार्य सायटेशन कोणाचं देतील, आपण आचार्यांचं देतो, आपण ज्ञानेश्वर महाराजांचं देतो. प्रमाण, सायटेशन म्हणजे प्रमाण. आता आचार्य स्वतः बोलतात आहेत, अर्थातच ते उपनिषद, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र, प्रस्थानत्रयी, त्याप्रमाणे ब्रह्मसूत्राचा फक्त की ब्रह्मसूत्र सुद्धा हेच म्हणतं एवढाच उल्लेख केलेला आहे. पण ब्रह्मसूत्रामध्ये उभयव्याहो उभयव्या उभयव्यामोहात तत्सिद्धेहे नावाचं ब्रह्मसूत्र आहे. तिसरा अध्यायातलं तिसऱ्या पादातलं पाचवं सूत्र आहे. नुसतं सूत्र ऐकून तुम्हाला काहीही कळणार नाही, कारण त्याला संदर्भ असतात मागचे पुढचे. हे एवढं मी काय सांगितलं, कोणाला अधिक अभ्यास करायचा असेल तर जाऊन वाचू शकता तुम्ही. परंतु आपल्याला आत्ता काय समजून घ्यायचं आहे, ब्रह्मसूत्रामध्ये सुद्धा याची पुष्कळ चर्चा झालेली आहे. आणि तिथे ब्रह्मसूत्र माहिती आहे आपल्याला, व्यासकृत आहे, प्रत्यक्ष व्यासांनी सुद्धा याचा अर्थ देवता असाच केलेला आहे. अर्ची देवता, अग्नी देवता, अहह म्हणजे दिवसाभिमानी देवता, शुक्ल पक्षाभिमानी देवता. हा दुसरा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तिसरा मुद्दा, खूप महत्वाचे मुद्दे आहेत ते सगळे, की ह्या ज्या देवता आहेत याला देवयान मार्ग असं आपण मागच्याला शिकलो होतो, बरोबर. त्या देवयान मार्ग या शब्दातच आहे की नाही, देव. पहा कसं असतं, अभ्यास करायला लागलं की कशा लक्षात येतात गोष्टी. त्यामुळे या देवता आहेत. कारण काय आहे माहिती आहे का, मृत्यू आल्यानंतर जेव्हा आपला सूक्ष्म देह या देहातून बाहेर पडतो, तेव्हा जी आपली इंद्रिय असतात, इंद्रिय म्हणजे आत्ता आपल्याला जी स्थूल इंद्रिय दिसतात, हात कान नाक पाय डोळे, याला आपण ज्याला इंद्रिय म्हणतो, ती इंद्रिय नाही आहेत, इंद्रिय सूक्ष्म आहेत. ती त्या गोलकात राहतात. हे त्याचं स्थूल स्वरूप आहे. नेत्र, उदाहरण सांगतो, वेळ नाही आपल्याकडे फारसा. नेत्र, नेत्र म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे. नेत्र संस्कृत शब्द आहे डोळ्यांसाठी, बरोबर. पण नेत्र नाही, त्या नेत्र याला इंद्रिय जर म्हटलं, त्या इंद्रियाची देवता आहे कोणती, चक्षु. चक्षु ही देवता आहे. कर्ण म्हणजे कान, त्याची श्रोतृ ही देवता आहे, ती इंद्रिय. मुद्दा हा सुरू आहे, आपला हा सूक्ष्मदेह जेव्हा बाहेर पडतो, तेव्हा ही सगळ्या इंद्रियांचं जणू काही कडबोळं झालेलं असतं, एकत्र ती झालेली असतात. म्हणण्याचा अर्थ असा की ती स्वतंत्ररित्या कार्य करण्यासाठी सक्षम नसतात. हे सगळं का बोलतो आहे, त्यामुळे तो जीव स्वतंत्ररित्या, तो जो सूक्ष्म, आता जीव म्हणजे सूक्ष्मदेह, त्याला देहा, स्थूलदेह तर इथेच नष्ट केला जातो आपल्याला माहिती आहे. पण तो जो सूक्ष्म देह आहे, त्याला आता स्वतःची अशी गतीने तो स्वतः ठरवू शकत नाही, त्याला कोणीतरी न्यावं लागतं.
माझा मुद्दा तो सुरू होता. मग ते नेतं कोण? या देवता नेतात. हा आपल्या मूळ विषयाशी याचा संबंध आहे. म्हणून मी म्हणालो हा तिसरा मुद्दा आहे. आणि ब्रह्मसूत्रामध्ये त्याला देवता असंच म्हटलेलं आहे. हा तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा पुढे जाण्याच्या आधी जो मी मगाशी म्हणालो, अम, की ब्रह्मविदः, या ब्रह्मविदः याच्यावर भाष्य करताना आचार्य म्हणतात की प्रणवावेशित ब्रह्मबुद्धीनाम कालांतर मुक्तिभाजाम. आता हा अर्थ आचार्यांनी 22व्या श्लोकाच्या वेळेलाच केलेला आहे. पण मला आत्ता त्याचं पुन्हा एकदा तुम्हाला स्मरण करून द्यायचं आहे. कारण आपण दोन अर्थ आपल्यासमोर आहेत. आणि मगाशीच मी म्हणालो की आचार्य काय म्हणतात आणि माऊली काय म्हणतात हे आपल्याला छान समजून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला त्याची एकवाक्यता पण करायची आहे. शुद्ध मराठीत त्याला रेकन्सिलिएशन असं म्हणतात. म्हणून मी चौथा मुद्दा सांगतोय. आचार्य काय म्हणतात आहे, ब्रह्मविदहचा आचार्यांनी केलेला अर्थ पुन्हा एकदा, प्रणवावेशित ब्रह्मबुद्धीनाम कालांतर मुक्तिभाजाम. म्हणजे काय? किंवा इथे मगाशी मी ब्रह्मविद म्हणजे ब्रह्मोपासन परा जनाहा, ब्रह्मतत्वाच्या ते उपासनेत तत्पर असतात ते सगुण ब्रह्मोपासक अपरब्रह्माची उपासना करणारे कशाचे अधिकारी असतात? क्रममुक्तीचे अधिकारी असतात. मुख्य विषय हा सुरू आहे आपला. हा चौथा अत्यंत महत्वाचा मुद्दा मी तुमच्यासमोर ठेवतोय अभ्यासाचा भाग म्हणून. आणि म्हणून इथे अर्थ करताना शेवटी काय म्हटलंय की ते अशा क्रमाने ते निर्गुण ब्रह्मस्वरूप होतात. ब्रह्मस्वरूप होतात निश्चित, पण क्रमाक्रमाने होतात. आणि म्हणून त्याला शब्द काय आहे, क्रममुक्ती असा शब्द आपण ऐकला असेल. त्यामुळे आचार्यांचं जे प्रतिपादन आहे, आचार्यांनी जो अर्थ केलेला आहे, शंकराचार्यांनी, आद्य शंकराचार्यांनी, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या दृष्टीने हे जे दोन मार्ग आहेत त्यातला हा जो पहिला मार्ग आहे ज्याचा आपण अभ्यास करतो आहोत, ज्याला पुन्हा एकदा देवयान मार्ग असं म्हणतात किंवा अर्चिरादी मार्ग असंही म्हणतात. अर्चिरादी, अर्चिरा आदी, कारण पहिली देवता अर्ची असल्यामुळे त्या मार्गाने गेलेला म्हणून अर्चिरादी. हा क्रममुक्तीचा मार्ग आहे असं आचार्य म्हणतात. कारण याच श्लोकाच्या भाष्यामध्ये आपण मागच्या वेळेला क्रमेण इति वाक्यशेष असाही विचार केला होता. कारण जाणे याच्यामध्ये असल्यामुळे, याच्यामध्ये क्रम असल्यामुळे, याच्यामध्ये अम, हा प्रवास असल्यामुळे. काय प्रवास आहे? देवयान मार्गामध्ये काही काय लागतात, स्टेशनं लागतात. साध्या भाषेत बोलू आपण, आपल्याला समजेल अशा भाषेत. कोणती स्टेशनं लागतात? अग्निलोक लागतो. तो जीव जो असतो तो पहिल्यांदा अग्निलोकाला नेला जातो. म्हणून तर अर्ची, पहिलं नावच अर्ची, म्हणून अर्चिरादी मार्ग म्हणतात त्याला, अग्निलोक. त्याच्यानंतर तो जीव तिथून वायुलोकाला नेला जातो. नेल्या जातो भाषा आहे हा, ती देवता घेऊन जाते त्या जीवाला. वायुलोकाकडून तो वरुणलोकाकडे जातो. हे सगळं इथे नाही आहे, मी तुम्हाला जास्तीची माहिती पुरवतोय अभ्यासाचा भाग म्हणून. वरुणलोकाकडून तो इंद्रलोकाकडे जातो. इंद्रलोकाकडून तो प्रजापती लोकाला नेला जातो. आणि प्रजापती लोकाकडून तो ब्रह्मलोकाला जातो, कौशितकी उपनिषदाप्रमाणे. काय आहेत हे सगळे? स्टेशनं. म्हणून मी शब्द वापरल्यामुळे मी हे सांगितलं सगळं. कोणती स्टेशनं लागतात? अग्निलोक, वायुलोक, वरुणलोक, इंद्रलोक, प्रजापतीलोक आणि ब्रह्मलोक. आणि एक नेहमीसाठी लक्षात ठेवायचं नियम आहे काय? पाचवा मुद्दा आता सांगतो आहे. देवयान मार्ग फक्त ब्रह्मलोकालाच जातो. आता खूप आजूबाजूचं बरंच काही याबद्दल बोलण्यासारखं आहे, आत्ता विषय नाही. पण जाता जाता एक शेवटचा उल्लेख करतो आणि आपण दुसऱ्या अर्थाकडे वळूया. आजच्या अभ्यासाकडे वळूया. ज्ञानेश्वरी महाराजांनी काय अर्थ केलाय तो बघूया, ज्ञानेश्वर महाराजांनी. पण हा देवयान मार्ग
फक्त ब्रह्मलोकाला जातो. याचा अर्थ असा आहे की हे जे अपर ब्रह्म उपासना करणारे सगुण ब्रह्मोपासक असतात, ते वेगवेगळ्या देवतांची जरी उपासना करत असले, आपण उदाहरण सांगतो तुम्हाला, विष्णूची उपासना करत असतील, आपण काय म्हणतो वैकुंठवासी, ऐकलं की नाही शब्द? कैलासवासी, शंकराची उपासना इत्यादी. मुद्दा हा की पंचायतन पूजेतील कुठल्याही देवतेची जर आपण उपासना करत असू, तर शास्त्र असं सांगतं की तो जो जीव आहे जो त्या ब्रह्मलोकाला नेला जातो, तो विष्णूचा उपासक असेल तर त्याला सर्व तिथे विष्णू स्वरूपच दिसतात. तो शिव उपासक असेल तर त्याला तिथे त्याच लोकात सर्व शिवस्वरूपच दिसतात. कारण देवयान मार्ग फक्त ब्रह्मलोकाला जातो. म्हणून म्हणलं जाऊ द्या, वेगळा विषय आहे, पण जाता जाता तोही उल्लेख करून टाकतो. क्रममुक्तीच्या मार्गाबद्दल आपण बोलतो आहोत. आणि सगुण ब्रह्मोपासक असा अर्थ का घेतला, तर त्याचा उल्लेख मागच्याला आपण केला होता. ओंकार प्रतीक रूप, प्रतीक घेऊन आणि या भगवद्गीतेतलाच एकदेशी म्हणता येईल असा जर विचार केला, एकदेशी प्रतीक रूप अशी उपासना करणारे जे ब्रह्मोपासक असतात, त्यांची गती इथे सांगणं सुरू आहे. मला वाटतं बऱ्याच गोष्टी आता स्पष्ट झाल्या असतील. एक 5-6 मुद्दे मी सांगितले, हे लक्षात ठेवूया. आणि आता दुसऱ्या अर्थाकडे वळूया जो ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे. याच श्लोकाचा ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला अर्थ आता बघूया आणि आजच्या अभ्यासाकडे वळूया, त्याच्यावरच्या ओव्या बघूया. दुसरा अर्थ या श्लोकाचा, देह प्रयाणाचे वेळी अग्नी म्हणजे देहातील जठराग्नी. झाली सुरुवात, पहा, एकदम वेगळा अर्थ. म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं तर माऊलींनी व्यष्टी म्हणजे देह, म्हणजे आपला पिंड, हा मध्यवर्ती ठेवून हा अर्थ केलेला आहे. आणि तोही किती सुंदर लागू पडतो. म्हणून मी ज्याला मगाशी रेकन्सिलिएशन शब्द वापरला, आपल्याला त्याची एकवाक्यता करून घ्यायची आहे, तो आपण विचार बघणार आहोत. तर अग्नी म्हणजे देहातील जठराग्नी. मगाशी आर्ची आणि अर्ची नावाची देवता वगैरे हा जो विचार होता, त्याच्याऐवजी माऊली म्हणतात आहे अग्नी म्हणजे देहातील जठराग्नी, ज्योती म्हणजे बुद्धीतील ज्ञान किंवा चेतना शक्ती. तसेच हे झालं देहाच्या आतलं. तसंच देहाच्या बाहेरचं काय आहे, तर शुक्ल पक्ष, दिवस आणि उत्तरायणातील 6 महिन्यांपैकी कोणताही एक महिना असावा. आणि त्या कालात देह सोडून जाणारे व मरणसमयी ब्रह्मानुसंधान करणारे ध्यानयोगी क्रमाने ब्रह्मालाच प्राप्त होतात. आता हा क्रमाने शब्द परमपूज्य खंदारकर महाराजांनी ते घातलेला तर आहे अर्थामध्ये, पण जर आपण ओव्या बघितल्या तर तो तसा नाही असं म्हणावं लागतं. तो का, आपण त्या ओव्यांचा अभ्यास करायला लागल्यावर लक्षात येईलच आपल्या. म्हणून माऊली काय म्हणते, किती वेगळा अर्थ आहे पहा. मी आत्ता जे महत्त्वाचे 5-6 मुद्दे तुमच्यासमोर मांडले, आचार्य काय म्हणतात आहे. आणि आता माऊली म्हणतात आहे की अग्नी म्हणजे देहातील जठराग्नी, ज्योती म्हणजे बुद्धीतील ज्ञान किंवा चेतनाशक्ती, हे झालं देहाच्या आतलं. आणि शुक्ल पक्ष म्हणजे बाहेरचं. शुक्ल पक्ष, अहह म्हणजे दिवस, आणि उत्तरायणातील 6 महिने यापैकी कोणताही एखादा महिना, या काळात ब्रह्मानुसंधान करणारे ध्यानयोगी ब्रह्मालाच प्राप्त होतात. म्हणजे ब्रह्माला प्राप्त होतात या बाबतीत एक वाक्यता आहे. शुद्ध मराठीत द कॉमन ग्राउंड. कॉमन ग्राउंड इज दॅट, ब्रह्मालाच प्राप्त होतात. फरक कुठे पडतोय थोडासा. एक म्हणतात आहे क्रमाने प्राप्त होतो, क्रममुक्ती. माऊली काय म्हणतात आहे, बघूया ओव्यांकडे जाऊया. ओवी क्रमांक 220. आत अग्नी ज्योतीचा प्रकाशू, बाहेरी शुक्ल पक्ष आणि दिवसू, आणि सामासा माझी मासू उत्तरायण.
अर्थ आहे की देहाच्या आत जठराग्नीचा आणि बुद्धीच्या आत ज्ञानाचा प्रकाश असावा आणि बाहेर शुक्ल पक्ष व दिवस असावा. तसेच उत्तरायणातील 6 महिन्यांपैकी कोणताही एक महिना असावा. थोडक्यामध्ये आपण म्हणूया शुद्ध मराठीत एक सिनॅरिओ आपल्यासमोर ज्ञानेश्वर महाराज उभा करतात आहे. अशी अशी परिस्थिती असावी साध्या भाषेमध्ये. कशाची परिस्थिती असावी तर देहाची एक परिस्थिती असते, म्हणजे देहाच्या आतली एक परिस्थिती अंतःकरणाची म्हणायचं. देह म्हणजे अंतःकरणाची. आणि एक बाहेरची परिस्थिती, बाह्य परिस्थिती. तर ती कशी असावी तर ते हे वर्णन आहे जे आपण आत्ता वाचलं, की आत जठराग्नीचा आणि बुद्धीचा ज्ञानाचा प्रकाश असावा आणि बाहेर काय असावं तर शुक्ल पक्ष, दिवस, उत्तरायणातील 6 महिन्यांपैकी कोणताही एक महिना. ऐसी या समयोगाची निवृत्ती लाहोनी जे देह ठेविती ते परब्रह्मची होती ब्रह्मविद. ऐसी या समयोगाची निवृत्ती, अशा समान योगाची सत्यता प्राप्त होऊन जे देह ठेवतात, लाहोनी जे देह ठेविती ते परब्रह्मची होती. ते ब्रह्मानुसंधान करणारे ध्यानयोगी परब्रह्मच होतात. ब्रह्मविद चा माऊलींनी केलेला अर्थ काय आहे? ते परब्रह्मच होतात. इथे कुठेही माऊलींनी क्रम शब्द आणलेला आहे का? नाही. अजून तरी आणलेला नाही आहे. आणि ब्रह्मविदचा आचार्याने केलेला अर्थ सविस्तर बघितला आपण आत्ता 15-20 मिनिटं आपण जे बोललो. पुढे 222 क्रमांकाची ओवी आहे. अवधारिगा धनुर्धरा येथवरिगा सामर्थ्य यया अवसरा तेवीची हा उजू मार्ग स्वपुरा यावया पै. अर्जुना, लक्षात ठेव की या कालात या मर्यादेपर्यंत सामर्थ्य आहे. तसेच निजधामाला अथवा ब्रह्मस्वरूपाला किंवा मोक्षाला येण्याकरता हाच सरळ मार्ग आहे, सरळ मार्ग आहे. तेवीची हा उजू मार्ग स्वपुरा यावया पै. एथ अग्नी हे पहिले पाय तरे. आता माऊली हे जे अग्नी, ज्योती, दिवस, अहह म्हणजे दिवस, शुक्ल, षण्मास, उत्तरायण, या सगळ्याचं माऊलींनी केलेला अर्थ वाचूया आता. 223 क्रमांकाची ओवी. एथ अग्नी हे पहिले पाय तरे, ज्योतिर्मय हे दुसरे, दिवस जाणे तिसरे, चौथे शुक्ल पक्ष. या मार्गात अग्नी ही पहिली पायरी आहे. पुन्हा अग्नीचा अर्थ लक्षात आहे ना माऊलींनी केलेला, जठराग्नी देहातला. पुढे ज्योतिस्वरूप ज्ञान दुसरी, ती बुद्धीतली चेतनाशक्ती. तिसरी दिवस ही तिसरी आणि शुक्ल पक्ष चौथी आहे असे जाणं. पुढे म्हणतात माऊली, आणि सामास उत्तरायण ते वरचीलगा सोपान येणे सायुज्य सिद्धी सदन पावती योगी. आणि 6 महिन्यांचे उत्तरायण ही वरची पायरी आहे. ध्यानयोगी अशा पायरी पायरीने जीव जीवन ब्रह्मैक्य रूप मोक्षाच्या घराला प्राप्त होतात. पायरी पायरीने का म्हटलं? कारण श्लोकामध्ये मार्ग शब्द आलेला आहे म्हणून. पण पायरी याच्यासाठी की पहिले हे पाहिजे, मग हे पाहिजे, मग हे पाहिजे, मग हेही पाहिजे, मग हेही पाहिजे, अशा त्या 6 अटी, 6 निकष, 6 म्हणा 5 म्हणा जे काय आहे, या दृष्टीने याच्याकडे आपल्याला बघायचं आहे. या दृष्टीने माऊली हे सांगते, म्हणून त्याला पायरी म्हटलं. अग्नी पहिली पायरी, ज्योतिस्वरूप ज्ञान दुसरी, तिसरी. कारण हे सगळं एका वेळेला हवं आहे ना. फरक पहा कुठे आहे, म्हणून मी सांगतोय इथे क्रम नाही आहे, तिकडे क्रम आहे. कारण तिकडे केलेला अर्थच वेगळा आहे. तिकडे देवता असा अर्थ केलेला आहे, त्या देवतांचे लोक आहेत, त्यांचे मार्ग आहेत, इत्यादी इत्यादी. आपण सगळा विचार केला तो आत्ता. इथे या सर्व गोष्टी एकाच वेळेला हव्या आहेत. काय? जठराग्नी हवा आहे देहामध्ये. ती ज्योती म्हणजे बुद्धीची चेतनाशक्ती जागृत हवी आहे.
मागच्याला आपण तो विचार केला होता की आयुष्यभर केलेला जो अभ्यास आहे परमार्थाचा, त्याचं स्मरण, त्या अनुसंधानात बुद्धी राहण्या एवढी ती, काय म्हणूया त्याला शब्द, जागृत हवी थोडक्यामध्ये. त्याच वेळेला हे झालं आतलं, त्याच वेळेला दिवस हवा, त्याच वेळेला शुक्ल पक्ष हवा, त्याच वेळेला उत्तरायणातला एखादा महिना हवा. म्हणजे हे सगळं एकाच वेळेला हवं का नाही परिस्थिती. अशा वेळेला जर प्राण जेव्हा जातात, तेव्हा तो त्या मोक्षाच्या घराला प्राप्त होतो, माऊली असं म्हणते. आणि महत्वाचा शब्द मला तुम्हाला याच्याकडे लक्ष वेधायचं आहे, कारण 224 क्रमांकाची जी आपण उभी वाचली ना, आणि सामास उत्तरायण ते वरिचील गा सोपान, येणे सायुज्य सिद्धी सदन. काय म्हणतात आहे माऊली? सायुज्य मुक्तीबद्दल ज्ञानेश्वर महाराज बोलतात आहे. उरलेल्या ज्या आहेत कोणत्या? सलोकता, स्वरूपता, समीपता नाही. माऊलींना अर्थ अभिप्रेत नाही. माऊली सायुज्य मुक्तीबद्दल बोलतात आहे. त्यामुळे माऊलींनी ब्रह्मविद या शब्दाचा केलेला अर्थ सायुज्य मुक्ती हा आहे. इथे कुठेही क्रम नाही आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की आता पहिले 225 क्रमांकाची ओवी वाचून घेऊ, शेवटची ओवी आहे या श्लोकावरची. हा उत्तम काळू जाणीजे, या ते अर्चिरादी मार्गू म्हणीजे, आता अकाळू तोही सहजे सांगेन ऐक. असं म्हणून मौलींनी अर्थातच पुढच्या श्लोकाची प्रस्तावना करून दिलेली आहे. पण अर्थ काय आहे की हा प्रयाणाकरता आणि क्रममुक्ती मिळवण्याकरता उत्तम काळ आहे असे जाणावे. यालाच अर्चिरादी मार्ग किंवा देवयान मार्ग म्हणतात. आता प्रयाणाला अप्रशस्त काळ कोणता, तोही प्रसंगाने सांगतो ऐक. पुढचा श्लोक. आता मी जसं म्हणालो मगाशी की इथे क्रममुक्ती शब्द तर घेतलाय परमपूज्य खंदारकर महाराजांनी, आधी पण आधीच्या ओवीत घेतला आहे, पण इथे कुठे क्रममुक्तीचा उल्लेख दिसत नाही. इथे सायुज्य मुक्तीचाच उल्लेख आहे थेट, आणि शब्दच वापरलेला आहे माऊलीने 224 क्रमांकाच्या श्लोकामध्ये. बरं, ही 224 क्रमांकाचीच ओवी आहे का? नाही. आपण जर थोडं मागे गेलो तर 207 क्रमांकाची ओवी सुद्धा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा माऊली काय म्हणाल्या होत्या? ऐसे सायुज्य आणि पुनरावृत्ती. म्हणजे पहा, माऊली काय म्हणतात आहे, हे जे दोन मार्ग आहे अनावृत्ती आणि आवृत्ती, त्यातल्या अनावृत्ती मार्गाला माऊली सायुज्यच म्हणतात आहेत. 207 क्रमांकाची ओवी आहे. ऐसे सायुज्य आणि पुनरावृत्ती या दोन्ही अवसरा अधीन आहाती, तोची अवसर तुझ प्रति प्रसंगे सांगू. याप्रमाणे जन्माभावरूप मोक्ष आणि पुनर्जन्मरूप संसार या दोन्ही गोष्टी वगैरे वगैरे शुद्ध अशुद्ध कालाच्या अधीन आहेत, ते मी तुला प्रसंगाने सांगतो, असं 207 मध्ये म्हणतात. मग महाराजांनी क्रममुक्ती का म्हटलं असावं? तर दोन गोष्टींची एकवाक्यता करण्यासाठी म्हटलेलं आहे. पण तो नुसता शब्द वापरून ते नाही लक्षात येत आपल्या. मग मी मगाशी म्हणालो होतो की आपल्याला एकवाक्यता करायची आहे. आता दोन मधला फरक तर कळला आपल्याला, आचार्य काय म्हणतात आहे आणि माऊली काय म्हणतात आहे, आणि हे दोन्हीही किती तर्कशुद्ध आहे आपल्याला ती एकवाक्यता झाल्यावर लक्षात येईल. थोडक्यामध्ये माऊली याचा अर्थ सायुज्य मुक्ती करतात आहे असं आपण आत्ता बोललो. त्यामुळे आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की माऊलींनी ते कुठेही मार्ग असा अर्थ नाही केलेला. शांतपणे समजून घेऊ आपण एकवाक्यता कशी होते पहा आता. की मार्ग असा अर्थ केलाय का माऊलींनी कुठे? हा मार्ग, तो मार्ग, अर्चिरादी मार्ग नाही, मार्ग म्हणतच नाही. म्हणतात आहे ही देहाची परिस्थिती, मृत्यूसमयी देहाची आतली परिस्थिती आणि बाहेरची परिस्थिती जी एकाच वेळेला असायला हवी, आपण मगाशीच विचार केला. म्हणजे माऊलींनी इथे मार्ग असा अर्थ न घेता माऊलींनी काय अर्थ घेतलाय मग? काल किंवा परिस्थिती असा अर्थ घेतलाय, जो मी अगदी बहुतेक मला वाटतं मागच्याच वेळेला का त्याच्या आधीच्या सत्रात मी बोललो होतो की इथे मार्ग जरी शब्द असला अर्चिरादी मार्ग, तरी मार्गाचा अर्थ काल, परिस्थिती, मार्ग असा होतो.
मांडण्याचा माझा मुद्दा एवढाच सुरू आहे की माऊलींनी मार्ग असा अर्थ न घेता काल असा अर्थ घेऊन काय सुचवलाय माहितीये? इथे जाणे येणे नाही. थोडा सूक्ष्म मुद्दा मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. जाणे येण्याची संभाव्यता महाराजांनी टाळलेली आहे. कारण आचार्यांनी जो अर्थ केला आहे तो देवता हा अर्थ केलेला असल्यामुळे, आणि मगाशी मी देवयान मार्गाचं ते सगळे स्टेशनं तुम्हाला सांगितली, म्हणजे तो जीवाचा तो प्रवास आहे. त्यामुळे तिथे जाणे आहे, येणे नाही आहे. तिथे सुद्धा ब्रह्मप्राप्तीच आहे, पण ती क्रमाने आहे. शेवटी जेव्हा प्रलय काळ होतो तेव्हा ब्रह्मप्राप्ती म्हणजे आपण साध्या भाषेत वेटिंग रूम म्हणूया. वेटिंग रूममध्ये बसावं लागतं. डॉक्टरची भेट नंतर होते. पहिले नर्सला भेटावं लागतं. मग तिथून ते दुसऱ्या खोलीत नेते. पहिले काय वजन बिजन सगळं करतात, मग दुसरं काय तिकडे ब्लड प्रेशर बघतात. ही जी आपल्याला एक दृष्टांत अमेरिकेतली सवय आहे. थेट डॉक्टरचं दर्शन नाही आहे, वेटिंग रूम आहे. पण हो, डॉक्टरचं दर्शन होतं, काम होतं. तसं मार्ग हा शब्द किंवा मार्ग हा अर्थ आचार्यांनी केला, त्यामुळे तिथे जाणे येणे आहे. पण माऊलींनी मार्ग अर्थ असा न करता काल किंवा परिस्थिती असा अर्थ केल्यामुळे तिथे जाणे नाही, आणि म्हणून त्यांनी सायुज्य मुक्ती असा अर्थ केलेला आहे. ही एक वाक्यता आहे. आणि मग सायुज्य मुक्तीबद्दल मग आचार्यांचं म्हणणं काय आहे? तर त्याच्याबद्दल हा विषयच सुरू नाही आहे असं आचार्यांनी आधीच म्हटलं होतं, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. कारण काय आहे? जो सायुज्य मुक्तीचा अधिकारी आहे त्याला जाणंही नसतं आणि त्याला येणंही नसतं, हे तर शास्त्र सांगतं. आणि या बाबतीत दोघंही तेच सांगतात, आहे दोघांचीही एकवाक्यता आहे. फक्त माऊलींनी इथे सायुज्य अर्थ केल्यामुळे मार्ग हा अर्थ न स्वीकारता काल किंवा परिस्थिती हा अर्थ स्वीकारला, म्हणून जाण्याचं वर्णनच नाही आहे कुठे. आणि आचार्यांनी मार्ग अर्थ स्वीकारला, देवता अर्थ स्वीकारलेला असल्यामुळे त्याच्यासाठी त्याच्यासाठी ब्रह्मसूत्राची प्रमाण सुद्धा दिलेलं आहे. आणि तो अर्थ स्वीकारल्यामुळे तिथे जाणं आहे, त्यामुळे तिथे क्रम सांगितलेला आहे, आणि म्हणून त्याला क्रममुक्ती म्हटलेलं आहे. किती छान एकवाक्यता आहे पहा. सायुज्य मुक्तीला कुठेच धक्का लागत नाही, कारण आणि म्हणून तिथे प्राणांचं उत्क्रमण मानलेलं आहे. आणि जो ज्ञानी असतो त्याच्या प्राणाला उत्क्रमण नसतं असं आपण मागच्या वेळेला शिकलो, आणि माऊलींनी तो अर्थ इथे स्वीकारलेला आहे. आणि त्याच्यासाठी आपण मागच्या वेळेला आठवत असेल तुम्हाला, तर बृहदारण्यकाती अकाम निष्काम आप्तकामो न तस्य प्राण उत्क्रामंती ब्रह्मैव सन ब्रह्माप्येती नावाची श्रुती सुद्धा आपण शिकलो मागच्या वेळेला. थोडक्यामध्ये सायुज्य मुक्तीमध्ये प्राणांचं उत्क्रमण नाही, पण सायुज्य मुक्तीबद्दल इथे बोलणं सुरू नाही असं आचार्यांचं म्हणणं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सायुज्य मुक्ती असा अर्थ केल्यामुळे त्यांनी मार्गाचं वर्णन केलं नाही, आणि हीच ती एकवाक्यता आहे. हीच ती एकवाक्यता आहे. आणि पुढचा जो आता 25 क्रमांकाचा श्लोक आहे, जो आपल्यासमोर येतो आहे, त्याच्यामध्ये जाणं येणं आहे. जाणंही आहे आणि येणंही आहे, कारण तो आवृत मार्ग आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणून माऊलींनी हाच अर्थ सुरू ठेवून, मी आधीच सांगून टाकतोय, नंतर आपण बघणारच आहोत सविस्तर, जाण्याचं जरी अ, वर्णन केलेलं नसलं तरी येण्याचा अर्थ स्वीकारलेला आहे. कारण इथे आता येणं आहे, तो आवृतच मार्ग आहे. असं छान एकवाक्यता आहे दोघांच्याही अर्थाची, आचार्यांच्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या. शास्त्रच सांगणं चाललेलं आहे, पण अर्थ एकाने एक केला, दुसऱ्याने दुसरा केला, त्यामुळे तशी मांडणी बदललेली आहे फक्त, बस. त्यामुळे पुन्हा एकदा आचार्यांनी क्रममुक्ती आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सायुज्य मुक्ती
आपल्यासमोर ठेवली आहे आणि याला आपण काय म्हणूया, आपल्या अम, मी जसं मगाशी म्हणालो, गमतीने दृष्टांत दिला, इथल्या डॉक्टरकडे गेल्यानंतर वेटिंग रूममध्ये तसं बसावं लागतं. पहिले 2-3 नर्स आपला ताबा घेतात आणि मग डॉक्टरचं दर्शन होतं. एखादा कोणी असतो खास कोणीतरी, तो थेट डॉक्टरच्या केबिनमध्ये जाऊ शकतो. मुद्दा असा, आपल्याला याच्यातनं एवढंच घ्यायचं आहे की हा जो देवयान मार्ग आहे किंवा अर्चिरादी मार्ग आहे, पुन्हा मार्ग शब्द मी वापरतोय, पण काल, परिस्थिती, मार्ग इत्यादी, या दोन्हीमध्ये ब्रह्मप्राप्ती निश्चित आहे. सायुज्य मुक्ती या दृष्टीने विचार केला तर ताबडतोब आहे, कारण तिथे जाणं येणंच नाही आहे, त्या जीवाला उत्क्रमण नाही, सारखं आपण ते बोलतोय सातत्याने. पण जर मार्ग असा अर्थ केला तर उत्क्रमण आहे, पण त्याला येणे नाही आहे, जाणे आहे. कारण सगुण ब्रह्मोपासक असा अपरब्रह्माची उपासना करणारा असा अर्थ केल्यामुळे आचार्यांनी हे पुढचं सगळं मांडणी केलेली आहे. मला वाटतं एवढं स्पष्टीकरण पुरेसं आहे. आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊ. श्लोक क्रमांक 25 मी वाचतो. धूमो रात्रिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. 25 क्रमांकाचा श्लोक, अध्याय क्रमांक 8. काय पदच्छेद? धूमः रात्रिः तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसं ज्योतिः योगी प्राप्य निवर्तते. आता अर्थातच या श्लोकाचे दोन अर्थ आहेत आपल्यासमोर स्वाभाविकपणे, कारण आधीच्या श्लोकाशी सुसंगती हवी आहे. पहिला अर्थ पुन्हा आचार्यांच्या अर्थाप्रमाणे, आचार्यांनी केलेल्या अर्थाप्रमाणे बघूया. धूमः म्हणजे धूमाभिमानी देवता, म्हणजे धूमः. रात्र म्हणजे रात्री म्हणजे रात्र्याभिमानी देवता. कृष्ण म्हणजे कृष्ण पक्षाभिमानी देवता. आणि षण्मासा दक्षिणायनम म्हणजे दक्षिणायनातील षण्मासाभिमानी देवता. चांद्रमसम ज्योती म्हणजे चंद्राच्या ज्योतीची अभिमानी देवता. थोडक्यामध्ये हे सर्व ज्या लोकात राहतात त्या त्या लोकांना प्राप्त होऊन, म्हणजे प्राप्य, सकाम कर्म करणारा योगी, इथे जो योगी शब्द आहे ना, तो सकाम कर्म करणारा, हा पुण्यक्षय झाला असता पुन्हा संसाराला प्राप्त होतो, निवर्तते. निवर्तते याचा अर्थ पुन्हा संसाराला प्राप्त होतो. आता मगाशीच्या श्लोकाप्रमाणे इथे जे धूम, रात्र, कृष्ण पक्ष, दक्षिणायन, षण्मास इत्यादी, चांद्रमास वगैरे, या सगळ्या काय आहेत? देवता आहेत. त्या देवता का आहेत हा सगळा विचार आपला आत्ता करून झालेला आहे. त्यामुळे तोच अर्थ, आचार्यांचा अर्थ स्वीकारून पुढे सुरू आहे. फक्त इथे फरक काय आहे त्या मार्गामध्ये आणि या मार्गामध्ये, तेवढा आता फक्त समजून घेऊया. विल जस्ट ट्राय टू अंडरस्टँड द डेल्टा. बाकी 1 तास पुष्कळ विवेचन झालेलं आहे. द डेल्टा इज चांद्रमसम ज्योती. चांद्रमसम ज्योती हा जो शब्द आलाय त्याच्यावर आचार्य भाष्य करताना म्हणतात फलम इष्टाधिकारी, म्हणजे इष्ट आणि पूर्त इत्यादी कर्मे करणारा कर्मी. आणि म्हणून आठवत असेल, मला वाटतं आपण 2 सत्र आधी बोललो होतो की आचार्यांनी योगी शब्दामध्ये कर्मी किंवा कर्मयोगी, जो इष्ट आणि पूर्त कर्म करतो, धार्मिकच कर्म करतो पण सकाम कर्म करतो, आणि योगी या शब्दामध्ये त्याचाही कसा समावेश आहे, कारण याच अध्यायात, नाही, दुसऱ्या अध्यायातला आपण तो श्लोक बघितला होता ज्याच्यामध्ये कर्मणाम योगिनाम वगैरे शब्द आला होता. सर्व प्रकारचे योगी, त्याच्यामध्ये कर्मयोगी सुद्धा पण येतो, कर्मी. या दृष्टीने हा अर्थ का केला होता ते आता आपल्याला कळत आहे. कारण हा जो दुसरा मार्ग आहे त्या मार्गाने जाणारा जो योगी आहे,
त्याच्याबद्दल बोलणं सुरू आहे. म्हणून चांद्रमसम ज्योतिही फलम इष्टाधिकारी. इष्ट म्हणजे फलाची अपेक्षा करणारा, सकाम कर्म करणारा, साध्या भाषेत बोलूया. आणि प्राप्य सगळ्यात महत्त्वाचं इथे आलेलं आहे, प्राप्य निवर्तते. तो त्या त्या लोकांना प्राप्त होतो. आता तो जसं मगाशी मी सगळं कौशितकी उपनिषदातला तो देवयान मार्ग सगळा सांगितला तुम्हाला. अग्निलोक, वायुलोक, वरुणलोक, इंद्रलोक, प्रजापती लोक आणि ब्रह्मलोक, या सगळ्यातून प्रवास करून तो जातो. तो वेगळा मार्ग, हं. एकदम मी मागे गेलो थोडंसं. पण हा जो मार्ग आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे, ज्याला धूम्रमार्ग असं म्हणतात. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, प्राप्य निवर्तते. ह्या सर्व त्यांचंही त्यांचे स्टेशन आहे, त्यांचे टप्पे आहेत. त्या सगळ्यांना प्राप्त झाल्यानंतर भुक्तवा. कारण काय आहे, त्याची ही जी कर्म आहेत ना, ती कर्मफल भुक्तवा म्हणजे भोगण्यासाठी त्या त्या लोकांना तो जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे मग, निवर्तते. कधी पण तत्क्षयाद. आचार्य म्हणतात आहे तत्क्षयाद. जेव्हा त्या कर्मफलांचा काय होतो, क्षय होतो, तेव्हा तो परत कुठे येतो, फिरून संसाराला प्राप्त होतो. हा आहे आवृत मार्ग. याच्यामध्ये आवृत्ती म्हणजे पुनरावृत्ती आहे. आणि हे अखंड सुरू आहे. तर ते अखंड कसं सुरू आहे पुढच्या श्लोकात येणार आहे. पण जोपर्यंत ज्ञानप्राप्ती नाही, जोपर्यंत परमेश्वराची प्राप्ती नाही, जोपर्यंत ब्रह्मप्राप्ती नाही, तोपर्यंत अखंड हे जन्ममृत्यूचं रहाटगाडगं आपल्या सर्वांच्या जीव म्हणून पाठीशी लागलेला आहे. आणि आपण शिकलो होतो, आठवत असेल तर, की भगवंत या मार्गाचं वर्णनच त्याच्यासाठी करतात आहे. एक, पहिल्या मार्गाचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी. आणि दुसरं जे येणारच आपल्या पुढे, की किती दुर्मिळ आहे काय जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रय. त्याच्यासाठी हे सगळं, त्याचा आपण विचार करणारच आहोत. पण हा मुख्य अर्थ आचार्यांच्या अर्थाप्रमाणे. दुसरा अर्थ आपल्यासमोर इथे आहे माऊलींच्या अर्थाप्रमाणे. देहात धूमयुक्त अग्नी. जसं मगाशी अग्नीचा अर्थ जठराग्नी केला माऊलींनी, तसा इथे धूम याचा अर्थ धूमयुक्त अग्नी. हा देहातलं झालं. बाहेर काय, रात्रीचा काळ, कृष्ण पक्ष. कृष्ण पक्ष माहिती आहे आपल्या सगळ्यांना, चंद्राच्या कला हळूहळू एक एक कमी कमी होत जातात पौर्णिमेनंतर. दक्षिणायनातील 6 महिन्यांपैकी कोणताही एक महिना. पुन्हा एकदा शुद्ध मराठीत सिनॅरिओ. आणि या कालात मरण पावलेला सकाम कर्म करणारा, हे सगळं पाहिजे. हं, हे सगळं पाहिजे. मगाशी पण मी बोललो तेही सगळंच पाहिजे. नाही तर बाहेरचं सगळं व्यवस्थित आहे, उत्तरायण आहे, हे आहे, ते आहे. पण ब्रह्मज्ञानाच्या नावाने बोंब आहे. तो काय ब्रह्मलोक जाणार आहे का तिकडे? शक्यच नाही आहे. म्हणून मी म्हणालो हे सगळं पाहिजे. त्यामुळे हे सगळं आहे. त्यात मरण पावलेला सकाम कर्म करणारा चंद्रलोकाला प्राप्त होऊन पुन्हा जन्माला प्राप्त होतो. चंद्रलोक, चांद्रमसम ज्योती. हा माऊलींचा अर्थ. त्याच्यावर चोव्या बघूया. ओवी क्रमांक 226. तरी प्रयाणाची अवसरे वातश्लेष्मा सुभरे, तेणे अंतःकरणी अंधारे कोंदले ठाके. आता मगाशी काय, तो जो देवयान मार्ग आहे, पुन्हा मार्ग शब्द मी वापरतो इथे असल्यामुळे, पण माऊलींचा अर्थ आपण बघतोय तेव्हा माऊली काय म्हणाल्या, की जठराग्नी प्रदीप्त आहे, चेतनशक्ती बुद्धीची ताजीतवानी आहे, जागृत आहे. ते जे आयुष्यभर केलेली साधना आहे, पारमार्थ साधना, ब्रह्मतत्वाची साधना म्हणूया, त्याचं स्मरण आहे, त्याचं अनुसंधान टिकवण्या एवढी बुद्धी जागृत आहे. ही आधीच्या मार्गाची अवस्था, बरोबर. आता मौली काय म्हणता, इथे काय होत आहे, तरी प्रयाणाची या अवसरे वातश्लेष्मा सुभरे, तेणे अंतःकरणी अंधारे कोंदले ठाके. म्हणजे तरी मरणाचे वेळी देहात विषमवात आणि कफ हे गच्च भरलेले असतात, आणि त्यामुळे अंतःकरणात अज्ञानांधकार कोंदाटून राहिलेला असतो. जसं तो अग्नी
प्रज्वलित नसेल तर आपल्याला धूर आपण पाहिलेला आहे सगळ्यांनी. धूर कसा होतो? लाकूड ओलं असेल, पहा कसं इथे कफ आणि वातच म्हटलेला आहे. याच्या आधीची एक ओवी आपण याच अर्थाची पाहिली होती. अगा देहीचा अग्नी जरी गेला तरी देह नवे चिखलू ओला, माऊली म्हणाले होते 215 क्रमांकाच्या ओवीमध्ये. चिखलाचा ओला गोळाच आहे जर अग्नी नसेल तर, जणू काही. त्याप्रमाणे वात आहे, कफ आहे, विषमवात कफ हे गच्च भरलेले असतात. त्यामुळे होतं काय, तर अंतःकरणामध्ये अज्ञानांधकार कोंदाटून राहिलेला असतो. सर्वेंद्रिया लाकूड पडे, पुढे माऊली वर्णन करते. सर्वेंद्रिया लाकूड पडे, स्मृती भ्रमा माझी बुडे, मन होय वेडे कोंडे प्राण. सर्वेंद्रिया लाकूड पडे म्हणजे सर्वेंद्रियांना जडत्व येते. लाकडाप्रमाणे ती जड होऊन जातात, कार्यक्षम राहत नाहीत. थोडक्यामध्ये इंद्रिय आहेत, कार्य करू शकत नाही. सर्वेंद्रियांना जडत्व येते, त्यांच्या ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्तींना रोगामुळे प्रतिबंध निर्माण होतो. स्मृती भ्रमा माझी बुडे म्हणजे स्मृती भ्रमामध्ये बुडून जाते. मी मगाशी म्हणालो, आधीच्या मार्गात स्मृती ताजीतवानी असते, कार्यरत असते. इथे स्मृती भ्रमामध्ये बुडून जाते, मन वेडे होते. मन होय वेडे कोंडे प्राण, आणि प्राण हा देहात कोंडला जातो. ही मृत्यूकाळची परिस्थिती होते त्या जीवाची. अग्नीचे अग्निपण जाये, मग तो धूमची अवघा होये, तेणे चेतना गिवसली ठाये शरीरींची. जठराग्नीचा अग्निपणा जातो, मग तो धूरच संपूर्णतया होतो, आणि त्या धुराने शरीरातील चेतना व्यापलेली राहते. सुंदर दृष्टांत देत आहे माऊली पुढे, की जैसे चंद्रा आड आभाळ सदट दाटे सजळ, मग गडत ना उजाळ ऐसे झावळे होय. की जसे चंद्राच्या आड, की चंद्र तर आहे आकाशामध्ये, पण त्याच्या आड दाट आणि सजल. सजल म्हणजे आपल्याला माहिती आहे पावसाळ्याच्या दिवसात पाण्याने उथंबलेलं ढग, कधी पाऊस पडेल सांगता येत नाही अशी अवस्था, म्हणजे काळेकुट्ट ढग. सजल आभाळ गच्च भरावे, आणि मग त्यावेळी धड गडद अंधकारही नसतो आणि लख्ख प्रकाशही नसतो, असे अंधुक वातावरण निर्माण होते. जे हा दृष्टांत आहे, मौलीनं सांगायचं काय आहे, की जिवंतता आहे पण जिवंत असून मेल्यासारखा झालेला आहे साध्या भाषेमध्ये. म्हणून म्हटलं की लख्ख प्रकाशही नाही आहे आणि गडद अंधकारही नाही आहे. का मरे ना सावध, ऐसे जीवितासी पडे स्तब्ध, आयुष्य मरणाची अमर्याद वेळ उठाकी. तसा तो कर्मठ लवकर मरतही नाही, ना शुद्धीवरही राहत नाही. अशी त्याच्या जीविताला तटस्थता निर्माण होते. त्यामुळे त्याचे आयुष्य मरणाची मर्यादा नसलेली वेळ मर्यादित काळात सरत नाही. थोडंसं गुंतागुंतीचं आहे शब्दरचना, पण मरणाची मर्यादा नसलेली वेळ म्हणजे मरणाची जी वेळ असते त्याला कुठली मर्यादा नसते. डेथ इज अ ग्रेट लेवलर, असं इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे छान. मृत्यूसाठी सर्व समान आहेत. तुम्ही कोणीही असा, कोणीही, अक्षरशः कोणीही, मनुष्य, मनुष्येतर, श्रीमंत, गरीब, संत, राष्ट्रपुरुष, महापुरुष, कोण टिकले सांगा ना? कोण टिकले? योगी, अत्यंत विषयासक्त, कोणीही घ्या, त्याच्यातून कोणी सुटलेलं नाही. आयुष्य मरणाची मर्यादा नसलेली वेळ, त्यामुळे त्याला मर्यादाच नाही आहे. केव्हाही येऊ शकतो, 24 तासात कुठल्याही क्षणी गाठू शकतो. त्याला कुठलं असं काही बंधन नाही आहे की तो रात्री येऊ शकत नाही, दिवसा यावं लागतं, 8 ते 5 या वेळेतच यावं लागतं, नाही. पण असं जे मरण आहे ते मर्यादित काळात मात्र सरत नाही. पटकन लवकर सरत नाही. मर्यादित काळ जो त्याच्या मृत्यूचा आता राहिलेला आहे म्हणायचं, त्याच्यात तो सरत नाही असा अर्थ. ऐसी मनबुद्धी करणी, सभोवती धुमाकुळाची कोंडणी, तेथ जन्मे जोडलीये वाहणी युगची बुडे. माऊली म्हणते की असा मनबुद्धी इंद्रियांच्या सभोवती अज्ञानरूपी भरगच्च धुमाचा वेढा असतो.
अशा वेळी जन्माने जोडून ठेवलेल्या तेथे तेथ जन्मे जोडली वाहणी, जन्माने जोडून ठेवलेल्या या त्या आयुष्य प्रवाहात जणू युगच बुडून जाते. म्हणजे म्हणायचं काय तात्पर्य असं आहे की त्याच्या प्रयाण कालातील आयुष्यात एक युग बुडाले, संपले, तरी सुद्धा तो मरत नाही. जर्जर अवस्थेत अनेक यातना भोगीत पडत राहतो. या अवस्थेमध्ये पटकन मरणही येत नाही. अशी ही अवस्था त्याच्या शरीराची झालेली आहे. मनबुद्धी इंद्रियांच्या भोवती अज्ञानरूपी भरगच्च धूम आहे सगळा. आणि जन्माने जोडून ठेवलेला आयुष्यप्रवाह छान वर्णन केलेलं माऊलीने. कारण जन्म होण्याच्या आधी काय झाला होता? मृत्यू झाला होता. आता कशाची वेळ आलेली आहे? मृत्यूची. या दोन टोकानं कोणी जोडून ठेवला आहे? मध्ये काय झालं? जन्म झालेला आहे. हा जो आयुष्याचा प्रवाह आहे, जन्म मृत्यू जन्म मृत्यू जन्म मृत्यू, तर एक रेष जर आपण आडवी सरळ काढली तर, नाही तर त्याला चक्राकार गतीच म्हणतात. कारण एका पाठोपाठ एक तेच चाललेलं आहे, जन्मानुजन्म. तर हा जो एक मरणाचा काळ आहे, माऊली म्हणतात की जणू काही अगदी एक युग संपल्यासारखं वाटतं, पण तो जर्जर अवस्थेत यातना भोगीत पडत राहतो. हा गा हातीचे जे वेळी जाये, ते वेळी आणिक लाभाची गुठिके आहे, म्हणून प्रयाणी तव होये हे तुरी दशा. ब्रह्मज्ञान संपादने ही हातातली गोष्ट असताना मरणानंतर मिळणाऱ्या स्वर्गाची अपेक्षा केली जाते. आता स्वर्गाची अपेक्षा केली जाते असं का म्हटलं? कारण आपण सकाम कर्म करणाऱ्याबद्दल बोलतो आहोत. ज्यांनी ब्रह्मप्राप्तीसाठी प्रयत्नच केले, त्याला फक्त फलाची इच्छा, सुख भोगाची इच्छा, मग ती या लोकातली असो का अजून पुढच्या लोकातली असो, हे असं असल्यामुळे माऊली म्हणते हा गा हातीचे जे वेळी जाय, म्हणजे अरे हातातील गोष्ट ज्यावेळी जाते त्याच वेळी दुसऱ्या नवीन लाभाची गोष्टच काय आहे? आणि म्हणून प्रयाण काळात एवढी दुर्दशा त्याची होते. म्हणजे आपल्यासाठी साधक म्हणून महत्वाची गोष्ट काय आहे? ब्रह्मज्ञान संपादने ही हातातली गोष्ट आहे. हेची देही हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, ते सोडून नंतर मला मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती, मग त्या स्वर्गातली सुख इत्यादी. किंवा मी जसं म्हणालो, आता आपण फार स्वर्गाचा विचार करत नाही आजकाल, स्वर्ग आणि नरकांचा, पण इथे सुद्धा जे विषयांच्या मागे लागतोय आपण, ते एवढं शास्त्र आपल्याला सांगतं आहे की किती मला सुख आणि किती दुःख भोगायचं आहे हे प्रारब्धाने ठरलेलं आहे माझ्या जीवनामध्ये. मला फक्त त्याचा तपशील माहिती नाही आहे, म्हणून मी जे करतोय तो तपशिलाचा भाग आहे. पण इतकं सगळं कळून सुद्धा जे मी अखंड सुखाच्या मागे धावतोच आहे, आणि ते कधीही प्राप्त न होणारं सुख, निर्भेळ सुख ज्याला म्हणतो, कधीही प्राप्त न होणारं विषयातून, म्हणजे म्हणून विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, समर्थ याच अर्थाने म्हणतात. पण माझ्या हातामध्ये ब्रह्मज्ञान संपादन मात्र माझ्या हातात आहे. ते हातातलं मी सोडून देतो आणि अखंड विषयांच्या मागे धावतो आयुष्यभर. कारण कितीही शिकलं, कितीही श्रवण केलं तरी नाही, अजून निश्चय नाही होत बुद्धीचा की काय विषय जनित सुखे सौख्य होणार नाही. म्हणून इथे म्हटलेलं आहे, हे आपल्यासाठी यातली एक महत्वाची गोष्ट आहे. आणि माऊली पुढे म्हणते 233 क्रमांकाची ओवी, ऐसी देहा आत स्थिती. आता ह्या देहाच्या आतल्या स्थितीचं वर्णन माऊलीने केलं. त्याच्या बुद्धीचं काय होतं, मनाचं काय होतं, वगैरे वगैरे सगळं. ऐशी देहा आत स्थिती बाहेरी कृष्ण पक्षवरी राहती. आता बाहेरचं वर्णन करतात आहे. आणि सामासही वोडवती दक्षिणायन, की देहाच्या आत अशी दुस्थिती आणि बाहेर चंद्रकलेचा क्षय ज्या दिवसात आहे असा कृष्ण पक्ष, मगाशी बोललो आपण कृष्ण पक्षाबद्दल, त्यावर पुन्हा चंद्रामृताचा लाभ ज्या रात्रीत नाही अशी रात्र, आणि दक्षिणायनाचेही 6 महिने पुढे आलेले असावेत. पुन्हा काय आहे सिनॅरिओ, परिस्थिती, एक परिस्थिती आपल्यासमोर महाराज ठेवत आहेत. अशी परिस्थिती असावी आतली आणि बाहेरची. मग काय होतं? ये पुनरावृत्तीची घराणी. छान वर्णन आहे.
आघवी एकवटती जयाची या प्रयाणी तो स्वरूप सिद्धीची कहाणी कैसेनी ऐके. प्रश्न विचारलाय. अशी पुनर्जन्म आणून देणारी सारी कुटुंबेच ज्या प्रयाणाच्या वेळी एकत्र आलेली असतात, अशा वेळी तो ब्रह्मज्ञानाची कथा कशी ऐकू शकेल. म्हणजे काय दृष्टांत दिलेला आहे. पार्टी करण्यासाठी नाचण्या गाण्यासाठी आलेल्या कुटुंबाला समजा तुम्ही प्रवचन सांगायला सुरुवात केली. रामकृष्ण हरी. आजचा दृष्टांत दिला. असं होतं ना, आपल्याला अनुभव असतात. आपले अनेक मित्र नातेवाईक असतात, सगळेजण थोडीच. अनेक शुद्ध मराठीतले गेट टुगेदर्स करून पहा. मोठ्या तयारीने आलेले आहेत ते नाचण्यासाठी, गाण्यासाठी, खाण्यासाठी, पिण्यासाठी, आणि तुम्ही त्यांना प्रवचन सांगायला सुरुवात केली. तसं माऊली इथे म्हणतात आहे की हे सारी कुटुंब, हे ज्या कुटुंबांचं वर्णन आपण आता ऐकलं, ही सगळी प्रयाणकाली एकत्र आली. आता तो ब्रह्मज्ञानाची कथा कशी ऐकू शकेल. ऐसा जयाचा देह पडे, तया योगी म्हणून चंद्रवरी जाणे घडे, मग तेथुनी मागुता बहुडे संसारा ये. 235 क्रमांकाची ओवी. अर्थ आहे की म्हणून अशा स्थितीत ज्याचा देह पडतो, त्याला पुण्यकर्म करणारा योगी म्हणून चंद्र लोकाला जाणे भाग पडते. मग अशी आपण बोललो इष्ट आणि पूर्त कर्म. आता पूर्वीच्या काळचं दृष्टांत आहे, पण देवळं बांधणं, नदीला घाट बांधणं, आपल्या आत्ताच्या भाषेत बोलायचं शुद्ध मराठीत तर डोनेशन देणं, दान करणं, अनेक प्रकारची पुण्यकर्म आजच्या युगात सुद्धा करणारे आहेत. पण ती सकाम करतात. मी पैसे देतानाच त्यांना सांगतो की काय माझ्या नावाने इथे दगड पहिले लावा, मग मी तुम्हाला 500 नाही $1000 देतो. पण माझ्या नावाची इथे पाटी तर असलीच पाहिजे, प्रश्नच नाही, त्याच्याशिवाय थोडीच देणार आहे मी. आणि मला डिसेंबरात भेटा असे मी त्यांना सांगतो. म्हणजे डिसेंबर कशासाठी, दक्षिणायनाचा आहे म्हणून नव्हे हं. डिसेंबर याच्यासाठी की मला इथे गव्हर्नमेंट टॅक्स ब्रेक देतं मी पैसे दिलेल्या पैशावरती. म्हणजे माझं डोनेशन सुद्धा इट इज सो कॅल्क्युलेटेड, किती द्यावं आणि केव्हा द्यावं. कारण आता डिसेंबर म्हणजे अमेरिकेतलं बोलता बरं का, मी कोणाला माहिती नसेल तर. अमेरिकेमध्ये फायनान्शियल इयर, द फिस्कल इयर इज फ्रॉम जॅन टू डिसेंबर. डिसेंबरच्या आत आय गेट अ टॅक्स ब्रेक ऑन दॅट. म्हणून मी अशाच संस्थांना देतो की जिथे मला टॅक्स ब्रेकची सोय आहे. म्हणजे देण्याचा उद्देश काय आहे, परत मिळवणे हाच उद्देश आहे. इष्ट आणि पूर्त कर्माचं आधुनिक रूप तुम्हाला सांगतोय. याला दान म्हणतच नाहीत. बाकी त्याला काही म्हणू दे. मला वाटतं एवढं आपल्याला कळतं आहे मला काय म्हणायचं. पुण्यकर्म आहे. म्हणजे काहीच न देण्यापेक्षा देणं अगदी योग्य आहे, द्यायलाच पाहिजे, प्रश्नच नाही. त्यानिमित्ताने काही का होईना एक समाजामध्ये कार्य घडत आहे, थोडंफार का होईना मला पुण्य मिळत आहे. पण असं जेव्हा मी सकाम कर्म करतो, आणि मग असा जो सकाम कर्म करणारा, पुण्यकर्म करणारा योगी म्हणून त्याला चंद्र लोकाला जाणं भाग पडतं. आणि मग तेथून तो भोग प्रापक कर्माचा क्षय झाल्यानंतर माघारी पर्जन्याच्या रूपाने तो खाली येतो व अन्न, वीर्य आणि स्त्री यांच्याशी क्रमशः संबद्ध पाहून पुन्हा जन्माला येतो. या 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, या ओवीमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं, ओवीकडे मी पुन्हा परत जातो, 235 क्रमांकाची ही ओवी आहे. त्यात माऊली पुन्हा काय म्हणतात आहे, ऐसा जयाचा देह पडे, तया योगी म्हणून चंद्रवरी जाणे घडे. मी असं का केलं, कोट अन कोट. लक्षात आलं असेल मला काय सांगायचं आहे. मी मगाशी काय बोललो होतो, माऊलींनी जाणे येणे हा अर्थ कुठेही स्वीकारलेला नाही. या दोनही श्लोकांमध्ये गेले 1-1.5 तास झाले आपण तेच बोलतो आहे. पण या ठिकाणी मात्र त्याला पुनरावृत्ती असल्यामुळे, त्याला येणे असल्यामुळे, या ओवीमध्ये माऊलींनी चंद्र, चंद्रवरी जाणे घडे असं म्हटलेलं आहे. आणि मग तेथून मागुता बहुडे म्हटलेलं आहे, म्हणजे तो परत येतो. कारण इथे जाणे येणे आहे, या मार्गामध्ये माऊलींनी ते स्वीकारलेलं आहे. कारण इथे जाणे येणे आहे, ही एकवाक्यता आहे. ही एकवाक्यता आहे आचार्यांमधली आणि माऊलींमधली. कारण इथे येणे आहे ना, आणि येणे असल्यामुळे जाणं असलंच पाहिजे. कारण जो जातो तोच येतो की नाही.
जो जातच नाही त्याच्या येण्याचा प्रश्नच नाही. सायुज्य मुक्ती, कर्ममुक्ती ती जावं लागतं, पण तिथे येणं नाही आहे. केला आपण अभ्यास सगळा. ही ओवी आहे की जिथे माऊलींनी, म्हणून मी तुमचं लक्ष वेधलं त्याच्याकडे, की हा आवृत्ती मार्ग आहे, परत येणं आहे. त्यामुळे ते जाण्या येण्याची भाषा स्वीकारली आहे माऊलींनी. आणि तो येतो कसा, हा दुसरा मुद्दा. तर पर्जन्याच्या रूपाने खाली येतो असं शास्त्र सांगतं. आता आपल्याकडे नाही आहे वेळ फारसा, पण मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की पर्जन्याच्या रूपाने तो वायू रूपाने येतो. ते एक वेगळं अजून प्रक्रिया आहे, कदाचित पुढच्याला आपण त्याचा विचार करू, माझ्या लक्षात राहिलं तर. पण तो खाली येतो, तो जमिनीमध्ये पडतो, तो वनस्पतींनी शोषल्या जातो, ती वनस्पती खाल्ल्या जाते एखाद्या जीवाकडून, त्याचं रूपांतर वीर्यामध्ये होतं, त्याचा स्त्रीशी संबंध येतो, आणि मग तो जीव पुन्हा जन्माला येतो. आता कल्पना करा, पावसाचं पाणी कुठे कुठे पडतं, किती पाणी वाया जातं, किती पाणी त्या दगडावर खडकांवर पडतं, वाया जातं, किती पाणी त्या जमिनीत जरी शिरलं आणि त्या एखाद्या वनस्पतीने जरी शोषलं. समजा ती वनस्पती एखाद्या बकरीने खाल्ली, काय आहे पुढची गती त्या जीवाची? बकरीचा जन्म आहे. हे मी सगळं का बोलतोय, म्हणून मला वेळ नाही आपल्याकडे फारसा. एवढंच मला अधोरेखित करायचं आहे, मनुष्य जन्म किती दुर्मिळ आहे. आपल्याला काय प्राप्त झालेलं आहे? दुर्लभम त्रयमे वैतत, देवानुग्रह हेतुकम, देवतानुग्रह हेतुकम, मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय. विवेक चूडामणी सांगतात आहे आचार्य आपल्याला. आपल्याला मनुष्यत्व तर लाभलेलंच आहे, आपल्याला मुमुक्षुत्व पण आहे. म्हणून तर आपण शुक्रवार संध्याकाळची महत्त्वाची कामं सोडून ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला जमलो आहोत. आणि महापुरुष संश्रय सुद्धा आपल्याला लाभलेला आहे, बहुतांश लोकांना. इतकं असून जर मी माझं जीवन वाया घालवलं, हा जन्म वाया घालवला, तर माझ्यासारखा दुर्भागी मीच आहे. हे याच्यातनं आपल्याला फक्त शिकायचं आहे. पुढे जाऊया. आम्ही अकाळू जो पांडवा, म्हणितला तो हा जाणावा, आणि हाची धूम्र मार्गू गावा पुनरावृत्तीची या. अर्जुना, आम्ही जो अप्रशस्त काळ म्हणून मागे उल्लेखिला, तो हाच जाणावा, आणि हाच धूम्र मार्ग किंवा पितृयान मार्ग पुनर्जन्माच्या गावाला जाण्याकरता आहे. काय नाव आहे त्याला? धूम्र मार्ग. मगाशी म्हणाले काय? चंद्रलोकाकडनं परत यावं लागतं. मग इथे काय नाव आलं? पितृयान मार्ग. म्हणजे काय? ते एक स्टेशन असलं पाहिजे, साधी गोष्ट आहे. वेगवेगळ्या टप्प्याने जातात ना लोकांमधनं, वेगवेगळे लोक, जसं देवयान मार्गाचे मी लोक तुम्हाला सांगितले. आणि शेवटची ओवी आहे या श्लोकावरची, 237 क्रमांकाची. येर तो अर्चिरादी मार्ग, तो वसता आणि असलग, साविया स्वस्ती चांग निवृत्तीवरी. अर्थ आहे की दुसरा जो अर्चिरादी मार्ग आहे, म्हणजे माऊली आता आधीच्या श्लोकाकडे परत गेली. दुसरा जो अर्चिरादी मार्ग आहे तो मोक्षरूपी गावाला पोचवून देणारा, वसत, तो वसता आणि असलग, साधकाशी संगती करणारा आणि सहजच कल्याणाविषयी चांगला असा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं असलग म्हणजे मध्यंतरी खंडित न होणार आहे. आणि सहजच मोक्षरूपी गावापर्यंत, साविया स्वस्ती चांग निवृत्तीवरी म्हणजे मोक्षरूपी गावापर्यंत, आणि साविया स्वस्ती चांग म्हणजे सोपा आणि चांगला आहे. चांगला म्हणण्याचं कारण काय? कारण तो मोक्षरूपी गावाला घेऊन जातो. मग तो थेट घेऊन जाईल किंवा क्रममुक्तीने घेऊन जाईल, भाग वेगळा आहे. त्याच्यामध्ये येणे नाही, तो अनावृत्तीचा मार्ग आहे. आणि हा आवृत्तीचा मार्ग आहे. कोणता? धूम्र मार्ग, पितृयान मार्ग, ज्याला अप्रशस्त काळ असं माऊलींनी म्हटलेलं आहे. इथे मला वाटतं बरंच आपल्या वेळेच्या मर्यादेमध्ये जेवढा अभ्यास करणं शक्य आहे, या दोन्ही मार्गांचा उल्लेख बऱ्याच वेळा आपण ऐकलेला असतो. वेगवेगळ्या पद्धतीने काही काही गोष्टी आपण ऐकलेल्या असतात. तर आज आपण छान या सगळ्या गोष्टी एकत्र ऐकल्या, आणि तेही आद्य शंकराचार्य काय म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते, त्या दोन्हीची छान आपण एकवाक्यताही करून घेतली. आज आपण इथे थांबू, आपली वेळ झालेली आहे. आणि हे आजचं चिंतन सद्गुरूंच्या चरणी
अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.